अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात महेश कॉलनीत पवन लक्ष्मण इंगळे हा आईवडिलांसोबत राहत होता. त्याच्या क्लासमध्ये त्याची एक मैत्रीण होती निशा. दोघे एकाच वर्गात शिकत होते. त्यातून दोघांमध्ये मैत्री झाली. हळूहळू वाढत्या वयाबरोबर मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. प्रेमाला बहर आला, पण अनेक प्रेम प्रकरणाप्रमाणे यातही अपयश आले. निशाचे लग्न तिच्या आईवडिलांनी अकोट शहरामधील एका युवतीबरोबर करून दिले. ती नांदायला गेली. तिचा संसार सुरू झाला. सारे काही सुरळीत चालले होते. तिच्या संसारात तिला एक मूल देखील झाले होते. नवरा, मूल, संसार सारे असले तरी तिच्या मनात मात्र पवन अजूनही होता. तिचे पवनवरील प्रेम जराही कमी झाले नव्हते. त्यांच्या भेटीगाठी होतच होत्या. तिचा मुलगा 1 वर्षाचा झाला होता. त्या बाळाची तिला काळजी घ्यावी लागत होती, पण तिचे मन मात्र पवनकडे ओढले जात होते. तिला मूल संसारापेक्षा पवन जास्तच प्यारा वाटत होता. तिला पवनला चोरून लपून भेटण्याचा कंटाळा आला होता. अखेर मुलगा आणि नवऱ्यावर पाणी सोडून ती पवनकडे गेली. महेश कॉलनीतील त्याच्या घरी लग्न न करताच ती राहू लागली. आपली बायको, संसार व मुलगा सोडून गेल्याने नवरा बिचारा हतबल झाला होता. त्याला काय करावं हे सुचत नव्हतं. त्याने तिच्या आईवडिलांकडे हात पसरला. त्यांना ही मुलीने केलेल्या कृत्याबद्दल लाज वाटत होती. त्यांनी तसेच नवऱ्याने तिची खूप समजूत काढली, पण ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती ऐकतच नाही म्हटल्यावर सगळ्यांनी तिचा नाट सोडून दिला. ती आणि तिचे नशीब असे म्हणून तिचा नवरा आणि आई वडील गप्प राहिले. तेव्हापासून निशा पवन सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. दोघेही प्रेमाने राहत होते. आई बाप आणि नंतर नवऱ्याच्या पैशावर जगताना प्रेमाचा रंग उधळणे तिला सोपे वाटत होते. तोही तिला घेऊन मौज मजा करत होता. पण आता तिला सांभाळण्याची वेळ त्याच्यावर आली तसा तो गडबडला होता. त्यातच त्याला ती नसती बालंट वाटू लागली होती. तर तिलाही पवन सोबत राहण्यास आलो हे चुकीचे झाले असे वाटत होते. पण आता वेळ निघून गेली होती. तिचा निर्णय चुकला असला तरी तिला माघार घेता येत नव्हती. त्यामुळे त्या दोघांमध्ये आता कुरबुरी सुरू झाल्या. 1 वर्षातच दोघांचेही वाद सुरू झाले. निशाच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यास पवन असमर्थ ठरत असल्याने त्यांच्यामध्ये वाद होत होता. तसेच रडत खडत त्यांनी 4 वर्ष काढले. मात्र दोघांमध्ये वाद होतच होता. शिवाय हाणामारीही होत होती. ती त्याला सोडूनही जात नव्हती आणि यालाही त्याच्या नातेवाईकांकडे जाऊ देत नसल्याने खूप मोठा पेच निर्माण झाला होता. दोघेही एकमेकांना कंटाळले असले तरीही दोघे सोबत राहत होते, कारण त्यांची ती मजबुरी होती. दोघांचे रोजच वाद होत होते. हाणामारी व मारामारी देखील होत असायची. निशा कधी कधी पवनला देखील मारहाण करत होती. त्यात 7 डिसेंबर रोजी सकाळी त्यांचा असाच वाद उद्भवला होता. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. पवन यांनी निशाचे डोके भिंतीवर आपटले. त्यामुळे तिच्या डोक्याला चांगलाच मार लागला होता. ती खूप चिडली होती. परिणामी दिवसभर त्या वादाची धग कायम होती. रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान त्याच कारणावरून त्यांचा परत वाद उद्भवला. ही नेहमीची कटकट व नेहमीचा विषय एकदा संपवावा असे पवनला वाटत होते. पवन याने तिचा गळा आवळला. ती तडफडू लागली, पण त्याला तिची दया आली नाही. त्याने पंजा जोरात आवळला. काही वेळातच टाचा घासत निशा मृत्युमुखी पडली. निशाचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच तो घाबरला. आता बोंबाबोंब होईल म्हणून हत्येचा विषय आत्महत्येवर ढकलण्याचा त्याने खटाटोप केला. त्याने निशाने गळफास घेतल्याचा बनाव केला आणि तो पोलीस स्टेशनला पोहोचला. रात्रीचे 9 वाजले होते. अकोट पोलीस स्टेशनमधील कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त असताना पवन पोलीस स्टेशनला आला. ठाणे अंमलदारासमोर येऊन त्याने आपले नाव पवन इंगळे, राहणार महेश कॉलनी असे सांगितले. तसेच माझ्या बायकोने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे असेही तो म्हणाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्वरित PSI निलेश बाराते, SI वकटे यांनी धाव घेतली. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. घरात पलंगावर निशाचा मृतदेह पडला होता. मृतदेहावर ओढणी झाकून ठेवली होती. आपण घरी नसताना निशाने ओढणीने गळफास घेतला होता. घरी आल्यावर लक्षात येताच तिचा पंख्याला लटकलेला मृतदेह खाली सोडून पलंगावर घेतल्याचे पवन याने पोलिसांना सांगितले. घरातील सर्व सामान व्यवस्थित होते. कोणतीही गोष्ट अस्ताव्यस्त नव्हती.
खोलीतील गळफास घेतलेला पंखा जराही वाकलेला नव्हता. निशाच्या मृतदेहाचे बारकाईने निरीक्षण केले असता तिच्या शरीरावर ठिकठिकाणी मारहाणीचे लाल वळ उमटलेले होते. त्यामुळे पोलिसांच्या मनात वेगळा संशय बळावला. घटनास्थळ पंचनामा आणि इतर पोलीस कारवाई करून मृतदेह अकोट सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला. पोलिसांनी पवनबाबत गोपनीय माहिती घेतली असता सगळा प्रकार उघडकीस आला. निशा ही पवनसोबत 4 वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. विवाहित व एका मुलाची आई असलेली निशा नवरा व मुलाला सोडून आली होती. त्या दोघांमध्ये खूप वाद होत असल्याची खबर पोलिसांना मिळाल्याने संशय वाढला होता. दुसऱ्या दिवशी पोस्टमॉर्टम रिपोर्ट झाल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निशाचा गळा दाबून खून झाल्याचा प्राथमिक अहवाल नोंदवल्याने अकोट पोलिसांनी मृतक निशाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्वरित पवन इंगळे याला ताब्यात घेतले. सुरुवातीला आपण काहीच केले नसल्याचा आव आणणारा पवन पोलिसांचा पाहुणचार मिळाल्यावर स्वतःसारखा सरळ झाला. त्याने घडलेला सगळा घटनाक्रम कथन केला आणि रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेचा खोट्या प्रेमापोटी निष्पाप बळी गेल्याचे निष्पन्न झाले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.